नमस्कार मंडळी. आजच्या या छोट्याशा मिनी ब्लॉगची सुरुवात होते जिग्याच्या किल्ल्यापासून. झालं असं की जिग्याला आत्ताच्या आत्ता किल्ला बनवून पाहिजे होता. म्हणजे 2-4 दिवस ती किल्ल्यासाठी पाठी लागली होती. पण घरामध्ये फराळ करायचा, पुन्हा सुगीची घाई यामधून आम्ही टाळाटाळ करत होतो. आणि पोरची अवस्था मणिम्यावनं, बॉबी आणि जिग्या आणि त्या कोंबड्यांनी काय अवस्था बनवली बघा. ही मला सगळी साफसफाई करायची होती. यासाठी मी पाण्याची पाईप जोडून घेतली आणि साफसफाई करू लागली. पण जिग्याचं काय लक्ष लागना. ती लागली रडायला. आजोबांना तिच्या आणि बाबाला आपली सुंदरशी परी रडतेली काय बघवना, म्हणून त्यांनी किल्ला करण्यासाठी इथं चिखल करायला घेतला. पण शेताकडे सगळी लोकं बाहेर पडलेली, त्यामुळे जिग्याची द्विधा मनस्थिती झाली. मम्माकडून किल्ला करून घेऊ की शेताकडे जाऊ. शेवटी त्यांनी फायनली एक निर्णय घेतला की आपण शेताकडे जाणार आहोत. माझ्या डोक्यावरचं काहीसं ओझं कमी झालं, कारण की दिवसभरामध्ये मला आता माझ्या कामामध्ये तिची लुडबुड नव्हती. पण काही मनामध्ये असं वाटत होतं की माझं छोटंसं लेकरू हे दिवसभर उन्हामध्ये राहणार. पण सगळा विषय बाजूला ठेवला आणि राहिलेलं अपूर्ण काम मी पूर्ण करण्यासाठी घेतलं. मंडळी, जीवन जगत असताना अनेकदा आपण आभासी सुखाच्या मागे धावतो आणि प्रत्यक्ष जीवनातील साध्या साध्या सुखांचा आनंद मात्र घ्यायला विसरतो. हा छोटासा अंगणाचा कोपरा सारवण्यासाठी शेण आणलं, पटकन सारवून घेतलं आणि या गावाकडे अशा पद्धतीनं दिवाळीमध्ये गवळणी घातल्या जातात. या छोट्याशा गवळणी बनवता बनवता त्याचा आकार कधी मोठा झाला कळलाच नाही. मग मनामध्ये वाटू लागलं की आपला पण आकार हळूहळू मोठा मोठा होतच गेला. म्हणून असं थोडासा मनामध्ये विचार आला की सौंदर्याचा गर्व करू नये, कारण सौंदर्य क्षणभंगूर आहे. त्याऐवजी मनातील संस्कारांचा अभिमान बाळगावा, कारण तेच माणसाला खरे सौंदर्य देतात. बाह्य सौंदर्यापेक्षा आंतरिक संस्कार अधिक महत्त्वाचे असतात. खरं आहे का नाही मंडळी? दरवाजाच्या उंबऱ्याची पूजा करून घेतली, गवळणींची पण पूजा केली आणि त्यांना सुंदर अशी फुलं घातली. मग पटकन रांगोळी काढली. रांगोळी काढू काय नको विचार करत होते, म्हणून आधी म्हटलं छोटीशीच रांगोळी काढूया. आकाशकंदील आणल्यात, पण अजून जिग्याला आणि जिग्याच्या बाबांना आकाशकंदील लावण्यासाठी सवड नाही. बघूया आता कधी वेळ भेटतो. तर रांगोळी काढू काय नाही का विचार करत होते मंडळी, कारण की आपला बॉबी आणि ह्या कोंबड्या आणि जिग्या पण ही रांगोळी 5 मिनटं पण ठेवत नाहीत. रांगोळी बघितली की त्यांचं मन असं बैचैन होतं. ती एकदाशी रांगोळी कधी पुसून टाकते. बघा, हे तुम्हाला मी एक शेवट एक व्ह्यू दाखवत होते की अशा पद्धतीनं गवळणी घातल्यात. तर हा मध्ये कोंबडा करतच होता, कारण की त्याला रांगोळी विस्कटायची होती, पुन्हा गवळणी पण विस्कटून टाकायच्या होत्या. दरवर्षी गावाकडे भाताच्या सुगीमुळं अशीच आमची धावपळीमध्ये दिवाळी साजरी होत असते. नटूथटून आवरायलाच मिळत नाही. मग जुने फोटो बघूनच समाधान मानायला लागतं.